नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि अगदी घरच्या घरी करता येणारी चिकन बिर्याणी. साहित्यही अगदी सोपं आहे आणि कृती देखील खूप सहज. ही रेसिपी एकदा केली की सगळ्यांना पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल. चला तर मग बघूया ही स्वादिष्ट चिकन बिर्याणी कशी बनवायची. पाहूया लागणारी साहित्य. चिकन घेतलं आहे अर्धा किलो. मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, तळलेला कांदा, दही, कोथिंबीर, लिंबू. भातासाठी अर्धा किलो बासमती किंवा बिर्याणी तांदूळ घेतले आहेत व शिजवता वेळी लागणारे खडे मसाले घेतले आहेत. चिकन बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी 6 मध्यम आकाराचे कांदे व 3 मध्यम आकाराचे टोमॅटो छान पातळ चिरून घेतले आहेत. सर्वप्रथम चिकन मॅरिनेट करूया. एका बाउलमध्ये चिकन, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, दही, कोथिंबीर हे सर्व घालून छान मिक्स करून घेऊया. यामध्ये वरून तळलेला कांदा घालूया. हे मिश्रण झाकून 20 ते 25 मिनिटे मॅरिनेट करायला ठेवून देऊया. एकीकडे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन अर्धा तास भिजत ठेवूया. चिकनची ग्रेव्ही तयार करण्यासाठी एका मोठ्या कढईत 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करून घेऊया. त्यात खडे मसाले टाकून घेऊया. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले कांदे घालून सोनेरी लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. त्यानंतर यात आलं लसूण पेस्ट घालूया व परतवून घेऊया. आता यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. यामध्ये हळद, लाल तिखट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला टाकून छान परतवून घेऊया. आता यात मॅरिनेट केलेले चिकन घालूया. थोडंसं पाणी टाकूया. दहा ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घेऊया. त्यानंतर यात मीठ घालूया. इथे ग्रेव्हीमध्ये तळलेल्या कांद्याचा वापर करूया. याने ग्रेव्ही छान एकजीव होईल. एकीकडे मोठ्या पातेल्यात भातासाठी पाणी उकळायला ठेवूया.
त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, जिरे, तूप किंवा तेल, मीठ व लिंबाचा रस घालून घेऊया. हे पाणी उकळल्यानंतर त्यात भिजलेले तांदूळ टाकूया आणि तांदूळ 70% शिजवून घेऊया. म्हणजेच अर्धवट शिजवून घेऊया. म्हणजे तांदूळ थोडेसे कडक राहतील. हे गरजेचं आहे. शिजल्यानंतर लगेचच गाळून घेऊया. चिकन छान शिजलं आहे. आता यावर कोथिंबीर टाकून घेऊया. 1-2 मिनिटे परतवून गॅस बंद करूया. भात आणि चिकन दोन्ही तयार झालेलं आहे. आता ह्या चिकनच्या ग्रेव्हीवर भाताचा थर लावून घेऊया. सजावटीसाठी आवडीनुसार कलरचा वापर करू शकता. यावर वरून तळलेला कांदा टाकून घेऊया. यावर वरून तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आता झाकण लावून गॅसवर तवा ठेवून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं बिर्याणीला दम देऊन घेऊया. आपली स्वादिष्ट चिकन बिर्याणी तयार आहे. आता तिला गरम गरम सर्व करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या पण खास रेसिपीसह. धन्यवाद.